स्वामी भक्तांनो, असेच भक्तिमय व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. येणे परी सिद्ध मुनी सांगता झाला विस्तारोनी. संतोषोनी नामकरणी विनवी तसे मागुती. जय जयाजी सिद्ध मुनी तारक तू आम्हा लागुनी. संदेह होता माझे मणी आजी तू वा फेडिला. तुझे नी सर्वस्व लाधलो आनंद जळी बुडालो. परमतत्व जोडलो आजीचे नी दातारा. ऐसे श्री गुरु महिमान मज निरोपिले त्वा ज्ञान. आनंदमय माझे मन तुझे नी धर्म स्वामिया. कवने ठाई तुमचा वास नित्य तुम्हा कोठे ग्रास. होईन तुझा आता दास म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्ध मुनी तया शिष्या आलिंगोणी. आशीर्वचन देऊनी सांगे आपुला वृत्तांत. जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कारू. पुससी जरी आम्हा आहारू. श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान. सदा सेवितो याचे गुण म्हणून पुस्तक दाविले. भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांछीजे मनात. तेथे साध्य होय त्वरित गुरुचरित्र एकता. धनार्थी यासी अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधन. कथा ऐकता होय जाण ज्ञानसिद्धी तात्काळ. जे भक्तीने सप्तक एक पडती ऐकित भक्त लोक. काम्य होय तात्कालिक निपुत्रिका पुत्र होती. ग्रह रोगादी पीडन न होती व्याधी कधी जाण. जरी मनुष्यास असेल बंधन त्वरित सुटे ऐकता. ज्ञातवंत शतायुषी ऐकता होय भरवसी. ब्रह्महत्या पापे नाशी एक चित्ते ऐकता. इतुके ऐकुनी त्या अवसरी नामधारक नमस्कारी. स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्ध मुनी. साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासी तू जगज्योती. होती वासना माझे चित्ती गुरुचरित्र ऐकावे. एखादा तृषेने पीडित जात असता मार्गस्थ. त्या आणूनी देती अमृत तया परी तू मज भेटलासी. गुरुचा महिमा एको काणी सांगीजे स्वामी विस्तारोणी. अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी. इतुकिया अवसरी सिद्ध योगी अभयकरी. धरोणिया सव्यकरी घेऊनी गेला स्वस्थाना. असे ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी. बैसुनी सांगे ज्ञानज्योती ऐक शिष्या नामधारका. नेनेती सोय गुरुदास्यका याची कारणे उपबाधका. होती तुझ अनेका चिंता क्लेश घडती तुझ. ओळखावया गुरुमूर्तीसी आपुला आचार परियेसी. दृढ भक्ती धरोणी मानसी ओळखीची मग श्री गुरु. ऐकोनी सिद्धांचे वचन संतोषे नामधारक सगुण. शना करी नमन करुणा वाचने करोनिया. तापत्रयाग्नित पोळलो मी संसार सागरी बुडालो. क्रोधाती जलचरी वेष्टिलो अज्ञान जाळे वेष्टुनिया. ज्ञान नौकी बसवुनी कृपेचा वायू पालानुनी. देहा तारक करुणी तारावे माते स्वामिया. ऐशिया करुणावचनी विनवी तसे नामकरणी. मस्तक सिद्धाची या चरणी ठेविता झाला पुन्हा पुन्हा. तव बोलीला सिद्ध मुनी न धरी चिंता अंतकरणी. उठवीतसे आश्वासोनी सांकडे फेडीन तुझे आता. ज्यासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती. श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी. संशय धरुणी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी. तेने गुणे हा भोग भोगिसी नाना कष्टे व्याकुळित. सांडोनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार. ऐसा देव कृपा सागर तुझ नुपेक्षी सर्वथा. गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदा बोधू. तुझे अंतकरणी वेदू असे तया चरणावरती. तो दातार अखिलमही जैसा मेघाचा गुण पाही. पर्जन्य पडतो सर्व ठाई कृपा सिंधू ऐसा असे. त्यातची पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर. सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जाण. दृढ भक्ती जाना सखोल भूमी. दांभिक ओळखा उन्नत तुम्ही. याची या कारणे मनोकर्मी निश्चय यावे श्री गुरुशी.
म्हणून श्री गुरु उपमा ऐसा कनव असे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्त मस्तकी ठेवून या कल्पतरूची द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याचा महिमा न कल्पिता पूर्वी कामा कामधेनू श्री गुरु ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडुनी एक चित्ती ध्याय पंदा बुज श्री गुरुचे इतके परी सोनी नामधारक नमन करोनी श्रणेक कर संपुट जोडोनी ऐक विनवितसे सिद्धांसी श्री गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनू कृपा सागरा विनवितसे अवधारा सेवक तुमचा स्वामी या स्वामींनी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र श्री गुरुचे ऐकावया गुरु त्रयत मूर्ती ऐको कानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगींद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तुवा उत्साह विला तू ते महासुख लादले गुरु दास्यत्व फळले परब्रह्म अनुभवले आजी चेनी तुझ आता हिंडत आलो सकळ स्थिती कवना नवे ऐशी मती गुरु चरित्र न पुसती तू ते देखिले आजी आम्ही ज्यासी इही परत्रीची चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करुणिया दृढ एक चित्ते एकीजे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून भक्ती झाली उंचा निश्वय मानी माझी या वाचा लादसी चारी पुरुषार्थ धनधान्यादी संपत्ती पुत्र पौत्र श्री तुरी स्मृती इह सौख्य आयुष्य गती अंती गती ऐसे जाणा गुरुचरित्र कामेधेनू वेदशास्त्र संमत जाणू अवतरला तय मूर्ती आपणू धरोनी नरवेश कलियुगी कार्या कारण अवतार होऊनी येती हरिहर उतरावया भूमिभार भक्त जनाते तारावया ऐकोणी सिद्धाचं वचना प्रश्न करी शिष्य राणा त्रयमूर्ती अवतार किंकारना देह धरोणी मानोशी विस्तारोनी ते आम्हासी सांगा स्वामी कृपेसी म्हणोनी लागला चरणासी करुणा वचने करोनिया सिद्ध म्हणे नामधारका त्रयमूर्ती तीन गुण ऐका आदी वस्तू आपण एका प्रपंच वस्तू तीन जाणा ब्रह्मा याचा रजोगुण सत्वगुण विष्णू जाण तमोगुण उमारमण मूर्ती एकची अवधारा ब्रह्मा सृष्टी रचनेसी पोषक विष्णू परियेसी रुद्रमूर्ती प्रळयासी त्रयमूर्तीचे तीन गुण एका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती भूमीचा भार फेडीती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणजे द्विज एकादशी व्रताची या काज विष्णूसी अवतार करविले अवतार व्हावया कारण सांगेन तुझ विस्तारुन मन करोनी सावधान एक चित्ते परियेसा द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करीन दृढचित्त हरिचिंतन सर्व काळ असो त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊनी हटेसी पावला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक अंबरीशास पडला धाक केवी घडे म्हणोनिया ऋषी आले देखोणी अंबरीशाने अभिवंदोणी अर्घ्यपाद्य देवोनी पूजा केली उपचारे विनवितसे ऋषीश्वरासी शीघ्र जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करीती विंधीसी विलंब लागता तयासी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊनी नाना प्रकार पक्वानी पाक केला ऋषी ते तव आले दुर्वास देखा पाहोनी अंबरीशाच्या मुखा म्हणे भोजन केलीसी का अतिथी विनत दुरात्मया शाप देता ऋषीश्वर राजे स्मरला शार्डधर करावया भक्ताचा कैवार टाकून आला वैकुंठा भक्त वत्सल नारायण शरणागताचे रक्षण विरुद्ध बोलत पुराणे जाण दावे धेनू वत्सासी जैसी शापिले ऋषीने द्विजासी जन्मावे गा अखिल योनीसी तव पावला ऋषिकेशी येऊनी जवळी उभा ठेला मिथ्या नवे ऋषींचे वचन द्विज धरिले श्री विष्णूंचे चरण भक्त वत्सल ब्रीद जाण तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापिले अंबरीशासी राखीन आपुल्या दासासी शाप आम्हासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषीश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावयास भूमी भार कारण असे पुढे म्हणतसे जाणोनी ज्ञानी शिरोमणी म्हणे तपकरिता युगे क्षोणी भेटी नवे हरिचरणी भूमीवरी दुर्लभ शाप संबंधे अवतरोनी येईल लक्ष्मी घेऊनी तारावया लागोनी
भक्तजना समजता परोपकार संबंधेशी शाप द्यावा विष्णूसी भूमी भार फेडावयासी कारण असे म्हणून या ऐसे विचारोनी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतरोनी भूमीसी नाना स्थानी जन्मावे प्रसिद्ध होसी वेळ दहा उपर अवतार पूर्ण दहा सहज तू विश्वात्मा महा तुळ सुष्मी वससी तू ऐसा कार्य कारण शाप अंगीकारी जगाचा बाप दृष्टावरी असे कोप श्रुती पतिपाळ करावया ऐसे 10 अवतार झाले असे तुवा करणी ऐकिले महाभागवती विस्तारिले अनंत रूपी नारायण कार्यकारण अवतार होती क्वचित प्रकट वाचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे आणिक सांगेन तुझ विनोद झाला असे सहज अणुसया अति ऋषीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे गृही जन्म जाहले त्रयमूर्ती अवतारले कपट वेश धरोणी आले पुत्र जाहले तिह्याचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपिलीसी देव अति प्रकट वेशी पुत्र जाहले कवणे परी अति ऋषी पूर्वी कवन कवनापासून उत्पन्न मूळ पुरुषो होता कवन विस्तारोणी मज सांगावे म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर संकलाभिष्टे साधती इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्यानाये सिद्ध नामधारक संवादे अंबरी षडव्रत निरूपण नाम तृतीयोध्याय ओवी संख्या 83 श्री गुरु दत्तात्रेया पर्णमस्तु।